हे बंद रेशमाचे भाग 19. नेहाच्या डोक्यात काहीतरी कल्पना तयार होऊ लागली, पण आनंद नसताना असं धाडस करणं योग्य की अयोग्य तिला कळेना. तिने मग परब मॅडमची मदत घ्यायचं ठरवलं, कारण त्यांच्या तिच्यासाठी जवळच्या आणि विश्वासू माणूस होत्या. परब मॅडमला फोन करून तिने त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या. त्यांनीही तिला मदत करायचं आश्वासन दिलं. आनंदच्या त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे उद्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी घडणार होतं. त्यानुसार त्या सगळ्याची तयारी आजच करायला हवी होती. तिने आनंदच्या विश्वासू माणसाला परत फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये लोकांवर लक्ष ठेवायला सांगितलं. आनंदला एकदा फोन करून विश्वासात घ्यावं का असा विचार तिच्या डोक्यात चालू होता, पण उगाच तो तिकडे काळजी करत बसेल म्हणून तिने त्याला काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदचा तिला फोन आला. ती नुसती झोपेतून उठत होती. रात्रभर ती हॉस्पिटलचा विचार करत होती. शेवटी तिच्या डोक्यात एक प्लॅन तयार झाला आणि पहाटेच्या दरम्यान तिला झोप लागली. त्यामुळे सकाळी जरा उशीर झाला तिला जाग यायला. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवरती आनंदचं नाव वाचून तिला छान वाटलं. हॅलो, गुड मॉर्निंग मिसेस देशमुख. पलीकडून आनंद मोठ्या उत्साहात तिच्याशी बोलत होता. गुड मॉर्निंग, ती म्हणाली. हे काय, अजून उठली नाहीस का? तिचा आवाज ऐकून त्याला आश्चर्य वाटलं. हो, ते रात्री जरा झोपायला उशीर झाला ना. का, माझी आठवण येत होती का? त्याने विचारलं. नाही, मी जरा पुस्तक वाचत पडले होते. तिने हॉस्पिटलबद्दल सांगणं टाळलं. म्हणजे मी गेल्यापासून तुला एकदाही माझी आठवण आली नाही का? आनंद म्हणाला. असं काही नाही, ती लाजत म्हणाली. फार आठवण येते गं तुझी, म्हणून फोन केला. तुला पण मी घेऊन यायला हवं होतं, तो म्हणाला. हो का, मग इथे हॉस्पिटलकडे घराकडे कोण लक्ष देईल? ती पटकन बोलून गेली. हो, ते एक टेन्शन आहेच अजून हॉस्पिटलचं. लवकरात लवकर सगळं शोधायला हवं. मी तिकडे आलो की त्यातच लक्ष घालणार आहे. त्याचा थोडासा मूड ऑफ झाल्यासारखं तिला वाटलं. हो, ते बघू आपण. तुमचं लेक्चर आहे नाच. ऑल द बेस्ट, ती छान हसत म्हणाली. हो, थँक्यू डिअर. चल, मी निघतोय आता. संध्याकाळी फोन करेन. बाय, आनंद म्हणाला. बाय म्हणून तिने फोन कट केला. त्याचा फोन आल्याने तिचा मूड एकदम फ्रेश झाला होता. ती आवरायला गेली. दिवसभरात तिने तिची सगळी कामं उरकली. गाडी शिकल्यामुळे ती स्वतः सगळीकडे एकटी फिरायची. त्यामुळे तिला आता कसलीच भीती किंवा दडपण वाटत नव्हतं. संध्याकाळी सगळं आटपून ती घरी आली. आनंदचं लेक्चर छान झाल्याचा फोन आला. वृषालीताई आणि नेहा दोघीही बोलत बसल्या होत्या. थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलून त्यांनी फोन ठेवला. त्यांचा फोन झाल्यानंतर नेहाने वृषालीताईंना विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. नेहाच्या अशा वागण्याचं त्यांना कौतुक वाटत होतं आणि थोडी भीतीही. पण काय करणार, आजची रात्र फार महत्त्वाची होती. आनंदचा पुन्हा फोन आला तर त्याला यातलं काहीही सांगू नका असं नेहाने सांगितलं. रात्रीचे 9:30 वाजत आले होते. नेहाने गीता मावशी आणि बाकी ड्रायव्हर काकांना घरावर नीट लक्ष ठेवायला सांगितलं. पार्किंगमधून आवाज न करता तिने हळूच गाडी बाहेर काढली. हॉस्पिटलच्या दिशेने वळवली. तिने हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये थोड्या अंधाऱ्या भागात गाडी पार्क केली आणि ती आत आली. लिफ्टने न जाता मुद्दाम ती जिन्याच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या आनंदच्या केबिनकडे गेली. 10:30 वाजत आले होते. केबिनचं दार उघडून ती आत आली. आनंदने ठेवलेला तो माणूस आपलं काम करत होता. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तसं तो उठून उभा राहिला आणि त्याने तिला बसायला सांगितलं. तो लॅपटॉपवर CCTV फुटेज बघत होता. त्याने नेहाला पूर्ण माहिती दिली. सगळे CCTV व्यवस्थित काम करत होते. बाकीच्या मजल्यावर अजूनही एक पेशंटची गोळ्या औषध देणं, त्यांच्या सलाईन चेक करणं, त्यांचं प्रेशर चेक करणं या गोष्टी नाईट ड्युटीला असणाऱ्या नर्स करत होत्या. त्याने त्याला स्टोअर रूमच्या दिशेने जाणाऱ्या कॅरिडॉरमधला CCTV दाखवला. 9च्या सुमारास जनरल वॉर्डमधल्या पेशंटला हलवण्यात आलं असं त्याने तिला सांगितलं. पण त्या पेशंटला कुठे नेले ते त्यांना कळेना. पण त्यांच्या अंदाजानुसार स्टोअर रूमच्या आत असलेल्या दरवाजापलीकडे तो व्यक्ती असावा. तिने त्याला आपला प्लॅन नीट समजावून सांगितला. रात्री 12च्या सुमारास एका पेशंटला स्टोअर रूमच्या दिशेने घेऊन आली.
त्याच्यासोबत 2 नर्स, 2 डॉक्टर आणि एक वॉर्ड बॉय होता. स्टोअर रूमच्या आतल्या दरवाजाचं लॉक त्यांच्यापैकी एका डॉक्टरांनी पुढे होऊन उघडलं आणि त्या पेशंटला तिथून आत नेण्यात आलं. प्रत्येकाचे चेहरे मास्कनी आणि ऑपरेशन कॅपनी झाकले होते. त्यामध्ये नेहा आणि तो माणूसही वेश बदलून आले होते. त्या दरवाजातून आत गेल्यावर नेहा आणि तो सगळीकडे बघत राहिले. आतमध्ये एक पूर्ण ऑपरेशन थिएटर तयार केलं होतं. वरती स्पॉटलाईट, पेशंटला ठेवण्यासाठी जागा, बाजूच्या भांड्यात सीझर, कापूस आणि बाकी ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले होते. नेहासोबत असणाऱ्या माणसाने तो जनरल वॉर्डमधला पेशंट असल्याचं तिला हळूच आवाजात सांगितलं. त्या पेशंटचं उद्या ऑपरेशन होतं, पण त्याआधीच त्याला इकडच्या रूमकडे का आणलं ते कळेना. बाकीच्या नर्स आणि डॉक्टरसोबत ते दोघेही ऑपरेशनची तयारी करू लागले. काय घडतंय आता नेहाला अंदाज येऊ लागला. त्या पेशंटची एक किडनी ऑपरेशन करून काढायची होती असं तिला डॉक्टरांच्या बोलण्यातून लक्षात आलं. कसंही करून त्या व्यक्तीला तिला वाचवायचं होतं. डॉक्टर बोलण्यात गुंतले होते. हीच संधी साधून तिने आपल्यासोबतच्या माणसाला खुणवलं. त्याने हळूच त्या पेशंटची सलाईन वगैरे काढून त्या पेशंटला स्ट्रेचरवरून सरकवून सुरुवात केली. तोपर्यंत नेहाने दुसऱ्या नर्सला आणि वॉर्ड बॉयला बोलण्यात गुंतवून ठेवलं. त्याने हळूहळू पेशंटला सरकावून पाठीमागच्या दारातून बाहेर नेले. तो पेशंट अजूनही शुद्धीवर नव्हता. त्याने हॉस्पिटलच्या वॉचमॅनला शिट्टी मारून त्या पेशंटला न्यायला सांगितलं आणि तो आत आला. तोपर्यंत डॉक्टर आणि बाकीच्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेलं. इथला पेशंट कुठे गेला? डॉक्टरांनी विचारलं. कोणीच काही बोलायला तयार होईना. तेव्हा त्यांना राग आला. रागाने त्यांनी त्यांच्या जवळची बंदूक बाहेर काढली. तसे सगळे घाबरले. ते प्रत्येकाला विचारू लागले. त्यांना नेहा आणि त्या माणसाचा संशय वाटला म्हणून त्यांनी त्या दोघांना आपल्या चेहऱ्यावरचे मास्क बाजूला करायला सांगितले. समोर नेहाला पाहून त्या डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. नेहा मॅडम, तुम्ही इथे कशा? त्या गडबडीने म्हणाले. अजूनही डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मास्क तसेच होते. त्यामुळे ते नक्की कोण आहेत ते नेहाला कळेना. ती काहीच न बोलता उभी होती. आत्ता तुम्हाला सगळं कळलंय तर तुम्ही इथंपर्यंत आलायत, पण तुम्ही इथून बाहेर जाऊ शकत नाही असं म्हणून त्यांनी तिच्या दिशेने बंदूक धरली. तिने मान खाली घालून आपल्या ड्रेसच्या खिशातून स्प्रे बाहेर काढला आणि कोणाला काही कळायच्या आत त्या डॉक्टर्स आणि नर्सच्या डोळ्यात स्प्रे उडवून ती दोघं पाठीमागच्या दरवाजातून पळाली. त्यांच्या पाठोपाठ ते डॉक्टरही बाहेर आले. ती मेन गेटपासून बाहेर पडत होते. सगळेजण मेन गेटपाशी आले. डॉक्टर्स वगैरे अजूनही स्प्रे उडाल्यामुळे डोळे चोळत उभी होते. त्यांना समोर पाहिलं तर पोलीस उभे होते. पोलिसांना पाहून घाबरले. ते तिथून पळून जाऊ लागले तसं पोलिसांनी चारही बाजूनी त्यांना घेरलं. नेहा परब मॅडमजवळ येऊन थांबली. तिच्या सांगण्याप्रमाणे त्या वेळेत पोलिसांना घेऊन हजर झाल्या. त्यामुळेच गुन्हेगार पकडले गेले होते. पोलिसांनी त्या डॉक्टरच्या चेहऱ्यावरचे मास्क बाजूला केले. त्यांना पाहून नेहाला फार आश्चर्य वाटले. डॉक्टर तुम्ही? तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्या डॉक्टरच्या चेहऱ्यावरील मास्क पोलिसांनी काढला तसं नेहाला धक्काच बसला. डॉक्टर तुम्ही? तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तुम्ही ओळखता का यांना? पोलिसांनी विचारलं. हो, संजीवनी हॉस्पिटलचे सिनियर डॉक्टर देसाई, ती म्हणाली. त्यावर डॉक्टर देसाई तिच्याकडे रागाने पाहू लागले. अजूनही ते पोलिसांच्या तावडीतून सुटून जाण्याचा प्रयत्न करत होते, पण पोलिसांनी त्यांना गच्च पकडून ठेवलं होतं. नेहा, हे सगळं तुला महागात पडेल, ते म्हणाले. तुम्ही माझं काहीही करू शकत नाही, ती ठामपणे म्हणाली. खरं, पण पुढच्या क्षणी असं त्यांना का केलं असेल असं तिला वाटलं. काका, काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला हे सगळं करताना? त्यावर ते फक्त हसले. बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी उद्या नेहाला पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगितलं. त्यावर तिने सध्या तरी मीडियापर्यंत ही बातमी फुटू देऊ नका म्हणून पोलिसांना विनंती केली. कारण काही झालं तरी हॉस्पिटलचा प्रश्न होता.
पोलिसांनी देखील आम्ही सध्या तरी हे कोणाला कळू देणार नाही असं तिला आश्वासन दिलं आणि ते डॉक्टर देसाई आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना घेऊन जाऊ लागले. नेहा आणि परब मॅडम देखील जायला वळाल्या. तेवढ्यात नेहाला काहीतरी आठवलं आणि ती मागे वळाली. धावतच ती पोलिसांच्या इथपर्यंत आली. सर, 1 मिनिट. आमच्या हॉस्पिटलचे एक डॉक्टर गेले 15 दिवस गायब आहेत. यांना त्याबाबत काही माहिती आहे का विचारा, ती डॉक्टर देसाईकडे बघत म्हणाली. त्यावर ते हसले. पोलिसांनी त्यांची मानगूट पकडली तसे ते बोलायला लागले. "ओ परांजप्या, तुमचा चमचा. त्याला एकदा कळले आमचे उद्योग, लगेच तुम्हाला जाऊन सांगेन म्हणाला. त्याला मारणारच होतो खरं, पण म्हटलं जाऊ दे. ठेवलाय त्याला बांधून, डॉक्टर देसाई गुरमीत म्हणाले. कुठे आहे ते सांगा प्लीज, तिने काळजीने विचारले. त्या ऑपरेशन थिएटरच्या बाजूला एक लहान खोली आहे, तिथं पडलाय म्हातारा. शेवटच्या घटका मोजत ते मोठ्याने हसले. ती धावतच तिथून बाहेर पडली होती. त्या पाठीमागच्या दरवाज्यातून पुन्हा आत आली. पोलिसही मग डॉक्टर देसाई आणि बाकीच्या लोकांना घेऊन गेली. नेहाने त्या ऑपरेशन थिएटरमधल्या सगळ्या बाजू धुंडाळल्या, पण तिला कुठेच त्या खोलीचं दार सापडेना. ती हताश झाली. आता परांजपे काकांना इथून कसं बाहेर काढायचं तिला कळेना. तोपर्यंत परब मॅडम आणि तो आनंदचा असणारा माणूसही तिच्या मदतीला आले. त्याने मग भिंत चापसून पाहायला सुरुवात केली. तेवढ्यात एका बाजूची भिंत थोडीशी सरकली. त्या सगळ्यांनी मग जोर लावून तो दरवाजा सरकावला. आतल्या खोलीत बऱ्यापैकी अंधार होता. वरच्या बाजूला फक्त एक छोटी खिडकी होती. त्यांनी मोबाईलच्या उजेडात लाईटचं बटन शोधलं आणि लाईट चालू केली. खोलीच्या एका कोपऱ्यात हात-पाय बांधलेले डॉक्टर परांजपे त्यांना दिसले. ते बेशुद्ध होते. नेहाने मग फोन करून इतर वॉर्ड बॉयला बोलवून घेतलं. डॉक्टरांना तिथून बाहेर काढून त्यांनी वरती हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. त्यांची योग्य ती काळजी घ्यायला सांगून नेहा आणि परब मॅडम तिथून निघाल्या. हे सगळं होईपर्यंत रात्रीचे 3 वाजत आले होते. नेहाने त्यांना गाडीनेच घरकुलपर्यंत सोडलं आणि ती घरी आली. या सगळ्या धावपळीत ती इतकी दमली होती की घरी आल्या रूममध्ये जाऊन तिने आपलं अंग बेडवर ते टाकून दिलं. पडल्या पडल्या आपण आज एवढं सगळं करू शकलो याचाच ती विचार करत होती. तिचा स्वतःवरचा विश्वास बसत नव्हता. विचार करता करताच तिला गाढ झोप लागली. सकाळी तिला जाग आली ती आनंदच्या आवाजाने. ती बेडवर उठून बसली. बघते तर आनंद समोर बसून तिच्याकडे एकटक बघत होता. ती स्वप्नात तर नाही ना, असं तिला 2 क्षण वाटलं. म्हणून तिने परत डोळे चोळले. गुड मॉर्निंग मॅडम, उठा आता, तो छान हसत म्हणाला. तू कसा इथे? तू तर उद्या येणार होतास ना? ती एका पाठोपाठ एक प्रश्न नुसते विचारत होती. त्यावर त्याला हसू आलं आणि सेमिनार संपला सो आलो, तो म्हणाला. मी स्वप्नात तर नाही ना? असं म्हणून तिने स्वतःला चिमटा काढला आणि ती ओरडली. त्याला हसायलाच आलं. अगं, मी खरंच आलोय. घे, मला पण चिमटा काढून बघ. त्याने हात पुढे केला. तिने मग घाबरतच त्याच्या हातावर हळूच चिमटा काढला. अरे हो, खरंच की, खरंच आलायस तू. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. हो, मग सेमिनारचा 1 दिवस कॅन्सल झाला काही प्रॉब्लेममुळे. सो मग आलो धावत पळत. आल्या तुमचे पराक्रम कळाले, तो शेवटचं वाक्य जरा रागावून म्हणाला. काय कळलं तुला? तिने जरा घाबरत विचारलं. ओ परांजप्या, तुमचा चमचा. त्याला एकदा कळले आमचे उद्योग, लगेच तुम्हाला जाऊन सांगेन म्हणाला. त्याला मारणारच होतो खरं, पण म्हटलं जाऊ दे. ठेवलाय त्याला बांधून, डॉक्टर देसाई गुरमीत म्हणाले. कुठे आहे ते सांगा प्लीज, तिने काळजीने विचारले. त्या ऑपरेशन थिएटरच्या बाजूला एक लहान खोली आहे, तिथं पडलाय म्हातारा. शेवटच्या काय गरज होती इतकी रिस्क घ्यायची? तुला काही झालं असतं म्हणजे? तू वेडी आहेस का? त्याच्या आवाजात राग आणि काळजी दोन्हीही तिला दिसत होतं. सॉरी, पण वेळ कमी होता आणि ते सगळं करणं गरजेचं होतं. नाहीतर आणखी एका माणसाचा वापर करून त्याला त्यांनी फेकून दिलं असतं, ती सांगत होती. अगं, पण मला सांगायचं ना, मी आलो असतो. माझ्यासाठी सेमिनार महत्त्वाचा नव्हता. मी सांगितलं असतं त्यांना काहीतरी. तिच्या अशा वागण्याने त्याला काही सुचत नव्हतं.
तो इकडे तिकडे फेऱ्या मारत होता. आनंद तू प्लीज शांत हो ना, ती म्हणाली. काय शांत हो? तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? का केलंस तू असं? तो तिच्या काळजीने तिच्या बाजूला बसत म्हणाला. त्याने तिचे हात हातात घेतला. तुझ्यासाठी आणि आपल्या बाबांनी कष्टाने उभारलेल्या हॉस्पिटलसाठी. ती त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली. आणि तू असताना काहीही होणार नाही मला, तिनं छान हसून म्हटलं. तिनं कसं सगळं प्लॅन केलं, काय केलं, काय गरज होती इतकी रिस्क घ्यायची? तुला काही झालं असतं म्हणजे? तू वेडी आहेस का? त्याच्या आवाजात राग आणि काळजी दोन्हीही तिला दिसत होतं. सॉरी, पण वेळ कमी होता आणि ते सगळं करणं गरजेचं होतं. नाहीतर आणखी एका माणसाचा वापर करून त्याला त्यांनी फेकून दिलं असतं, ती सांगत होती. अगं पण मला सांगायचं